तर आपण देवाला प्रार्थना करतो, पण प्रार्थना करतो आणि प्रार्थना करून झाल्यानंतर प्रयत्न करायला अनेकदा विसरतो. तर आपण हात जोडतो, आपण प्रार्थना करतो, हात जोडतो, देवासमोर डोळे मिटून आपली इच्छा व्यक्त करतो. पण जेव्हा पाऊल उचलायची वेळ, पुढे पाऊल टाकायची जेव्हा वेळ येते, तेव्हा आपण कचरतो, मागे सरकतो आणि मग अशा वेळी आपण नाराज होतो आणि आपण ठरवून टाकतो की ही गोष्ट मला जमणारच नाही. आपण ठरवून टाकतो प्रयत्न न करता की मला हे मिळणारच नाही. तर प्रार्थना करणे म्हणजे बीज पेरणे आणि प्रयत्न करणे म्हणजे त्या बीजाला पाणी घालणे. आणि नुसतंच प्रार्थना करूनही चालत नाही आणि नुसतेच प्रयत्न करूनही चालत नाही. तर प्रार्थना आणि प्रयत्न या दोन्ही गोष्टींचा जेव्हा संगम होतो, तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश येतं, तेव्हा आपल्या कामामध्ये आपल्याला यश येतं. देव आपल्याला बळ देतो, संधी देतो, मार्ग दाखवतो. पण त्या मार्गावरती चालायचं काम हे आपलं असतं. आपण जेव्हा सातत्याने प्रयत्न करतो ना, तेव्हा आपल्याला त्या गोष्टीमध्ये यश मिळतं. त्यामुळे प्रयत्न करायला कधीच मागे पुढे पाहू नका आणि प्रयत्न केल्यानंतर यश हे तुमचंच आहे. श्री स्वामी समर्थ.